नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आलोय छत्रपती संभाजीनगर पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे परडी रोडला असलेलं हे महादेवाचं मंदिर. या महादेवाच्या मंदिराचं विशेष म्हणजे हे पारशापासून बनवलेलं मंदिर आहे. 111 किलो शुद्ध पाऱ्यापासून बनवलेलं हे मंदिर आहे. आपण या मंदिराचं विशेष बघूया. या या ठिकाणी महादेवाच्या मंदिरासोबतच देवीचं बी मंदिर आहे. इथे नवग्रहांचे मंदिर देखील आहे. इथं 2 शिवलिंग आहे. आपण हे बघणार आहोत. इथं महादेवाच्या मंदिरासोबतच श्री बजरंगबलीचं मंदिर देखील या ठिकाणी आहे. बघूयात आपण या ठिकाणी विशेष काय बघायला भेटतं ते. चला. आतमध्ये एंटर केल्याच तुम्हाला हे श्री रेणुका तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी बघायला भेटते. श्री सप्तशृंगी देवी या ठिकाणी आहे. समोरच श्री वटसिद्धी यक्षिणी मंदिर या ठिकाणी आहे. त्याच्याच बाजूला बघितलं तर याच ठिकाणी आहे पारदेश्वर महादेव शिवलिंग. आपण बघूयात. त्यापूर्वी बघू शकता तुम्ही, हा असा एकदम शांत परिसर या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे नवग्रह देखील या ठिकाणी मंदिर आहे. आपण बघू शकता. बघू शकता तुम्ही, जे शिवलिंग आहे पूर्ण 111 किलो शुद्ध पाऱ्यापासून बनवण्यात आले. बाजूलाच दत्त मंदिर देखील आहे. दत्त मूर्ती त्याच्या बाजूलाच बघितलं तर श्री गणेश मूर्ती देखील या ठिकाणी स्थित आहे. मंदिराच्या बाहेर आल्याला मला हे वटसिद्धी यक्षिणी हे मंदिर बघायला भेटतं. बघूया. नवग्रहापैकीच एक शनिदेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. मंदिराच्या गाभाऱ्यातच इथे होमाची होम या ठिकाणी केला जातो. होम हवन या ठिकाणी होते. अतिशय शांत असं वातावरण या ठिकाणी आहे. बाजूला चालल्याच्या नंतर आपल्याला सरस्वती देवीचं मंदिर देखील या ठिकाणी लागते. देवीच्या मंदिरातच या ठिकाणी कार्तिकेय स्वामीचं पण या ठिकाणी मंदिर आहे. फार असं दुर्मिळ या ठिकाणी मंदिर आहेत. फार कमी जागेवर या ठिकाणी कार्तिकेयचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. सध्या ते बंद आहे. सोबतच या ठिकाणी रेणुका देवी देखील आहे. महाकाली या ठिकाणी आहे. तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी आहे. सोबतच सप्तशृंगी देवी देखील या ठिकाणी आहे. वैष्णोदेवी या ठिकाणी आहे. बजरंगबलीची या ठिकाणी अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. मंदिर परिसर तुम्ही बघू शकता. एकदम शांत या ठिकाणी वातावरण आहे. अतिशय प्रसन्न या ठिकाणी वाटतं.
हा जो परिसर आहे पूर्ण मंदिराचाच परिसर आहे. आतमध्ये पण काहीतरी काम चालू आहे या मंदिरातच. मंदिराच्या आवारातच बघितलं तर अजून एक शिवपिंड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. अतिशय सुंदर या ठिकाणी शिवपिंड आहे. सोबतच नंदी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. आपण बघू शकता. अतिशय छोटी आणि एकदम अशा शांत वातावरणात ही मूर्ती आहे. अतिशय मोकळी जागा या ठिकाणी आहे. मंदिर परिसर आपण बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या माहिती असेल तर मला असे नवीन ठिकाणं प्राचीन मंदिर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही पुढच्या वेळेस त्या मंदिराला भेट देऊन असेच नवीन व्हिडिओ बनवत राहू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.